गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील रफा इथे कारवर ड्रोन हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। 7 जणांना गाझा शहरातून रफा बॉर्डरवर क्रॉसिंगवर नेण्यात आलं। जर्मनीमध्ये AfD पक्ष आणि इतर उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळी 35,000 नागरिक फ्रँकफर्टच्या रस्त्यावर उतरले होते। इस्रायली सैन्यानं आंदोलकांना बेंजामिन नेतन्याहूंच्या सिझरिया इथल्या निवासस्थानापासून हुसकावून लावलं। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। गाझामध्ये हमासनं ओलीस ठेवलेल्यांचे नातेवाईक जमले आणि त्यांनी तिथं निदर्शनं केली होती। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इटलीच्या पंतप्रधान यांचे जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत केलं। मेलोनी यांनी इस्तांबूलमधील अध्यक्षीय निवासस्थानी एर्दोगन यांच्याशी चर्चा केली। हमासच्या कैदेमध्ये असलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायली सरकारनं कारवाई करावी या मागणीसाठी तेल अवीवमध्ये हजारो लोकांकडून रॅली काढली गेली।